इकडे लक्ष द्यायचं। स्पर्धक खेळाडू चला झाले आंतरशालेय स्पर्धा सन 2017 पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे व खेळाडूंचे हार्दिक स्वागत करते। सुदृढ सशक्त बलशाली व आरोग्य क्रीडांगणावर या शिस्तीच्या सर्व गोष्टी खेळाडू व विद्यार्थी संघ संचलनाद्वारे शिकत असतात। मी उपस्थित सर्व स्पर्धक खेळाडूंना विनंती करते की त्यांनी आपलं पथसंचलन इथं करावं। पद्धतीनं इथं संघसंचलन होत आहे।
मुलींना जोड घेण्यासाठी तयार राहावं. प्रेक्षक विद्यार्थ्यांना विनंती आहे, त्यांनी ज्योत नेत असताना टाळ्यांच्या गजरात सारथीचा ज्योत प्रारंभ करण्याची विनंती. ज्योतीची एवढी वाढ मोठी करा आणि विचारांचं चिंतनाचं तेल होतात आपल्या मनातल्या दिव्याचा उदय जरा मैदानभर पटवू द्या. स्वतःच्या मनात उद्योग दिसतो की अंदाज, याचा अंदाज द्या आणि तुमच्या या ज्योतीचा उदय समाजापर्यंत कसा पोहोचेल यासाठी सतत प्रयत्न करीत राहण्याच्या शुभेच्छा मी या दीपप्रज्वलन प्रसंगी देत आहे. मान्यवर श्री मोहन विजिष्टे यांना दीपरोपण करण्याची विनंती करते. यार बोल गए बोला था तू ये चाहता तू हो एक मिनिट समोर. थँक्यू. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडू श्रीकिशनजी सोमाणी यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. समोर. स्पर्धेत भाग घेणारे आम्ही सर्व खेळाडू असे वचन देत आहोत की आम्ही क्रीडांगणावर व क्रीडांगणाबाहेर शिस्तबद्ध वागू. पंचांनी दिलेले निर्णय जाणीवतीने स्वीकारून स्पर्धा यशस्वी करू. व्हॉलीबॉल खेळाची आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढू. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्या मागचं खरं कारण हे आहे की अभिनव मानव विकास संस्थेला जेव्हा संस्थेची निर्मिती झाली आणि या संस्थेची प्रमुख निर्मिती होत असताना श्रीकिशन सोमाणी हे नाव जेव्हा चर्चेला आलं की हे नाव दिलं जावं तर त्याच्या मागचं एक खरं कारण तर असं होतं की श्रीकिशन सोमाणी हे व्यक्तिमत्व लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामधलं त्या काळामध्ये स्टेट लेवल खेळण्यासाठी हे श्रीकिशन सोमाणी सिलेक्ट झालेले होते आणि ते उत्तम प्रकारचे खेळाडू वृत्तीचे असे व्यक्ती होते. अगदी वयाच्या 20व्या-21व्या वर्षी राज्य स्पर्धा खेळायला जात असताना त्यांचं कार ऍक्सिडेंट मध्ये देहांत झालं. जवळपास आजच्या 50 वर्षापूर्वी झालेली ही घटना आणि तेच मूळ कारण श्रीकिशन सोमाणी व्हॉलीबॉल चषक स्पर्धा व्हावी ही सुद्धा त्यांच्या परिवाराची एक इच्छा होती. म्हणूनच काय त्यांनी चांगली स्पॉन्सरशिप सुद्धा दिली की आपण दरवर्षी ही स्पर्धा घ्यावी. संस्थेचं मानस आहे रोज होईल
आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीची स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपण शिवछत्रपती पुरस्कार आहात. पुढील काळात यावेळेस आम्हाला ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी खूप कमी वेळ मिळाला, कारण 11 डिसेंबरला आम्ही या नृत्य महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात केली. हर्षल लावते अध्यक्ष होते आणि गिरीश कुलकर्णी त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलं. वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडण करण्यामध्ये आमच्या संस्थेतील सर्व मान्यवरांचे अनमोल योगदान नेहमीच कौतुकास्पद असते. धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री मोहिंजे शेख आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक, श्री किसान सोमानी आंतरशालेय व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटक, श्री छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू सन्माननीय मोहिंजे शेख यांचा सन्मान इथे संपन्न होणार आहे. संस्थेचे स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचा सस्नेह सन्मान करण्याची विनंती मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर चेतनजी सारडाकर यांना करते. सर एक मिनिट सर. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा वाचनाची श्रीमंती कधीही श्रेष्ठ असते आणि दिशामाजी काहीतरी ते लिहावे. यानंतर आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. शाहीद शेख संस्थेचे कोषाध्यक्ष जैन शेख सर. काटले सरांना शिवाजी काटलेकर. यानंतर सोहम शेख, यानंतर विलास शेख करावं. सर. सर एक मिनिट. धन्यवाद. आजच्या या सत्कार उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी काही आणि संस्थेला धन्यवाद सुद्धा देतो की त्यांच्या नावाने स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ते सुद्धा एक दर्जेदार व्हॉलीबॉलचे खेळाडू होते. 5-8 वर्षापूर्वी लातूरमध्ये व्हॉलीबॉलचा जो क्लब या ठिकाणी स्थापन केलेला होता, फ्रेंड्स व्हॉलीबॉल क्लब, त्या क्लबचे सदस्य माझे वडील ॲडव्होकेट निर्मोजी साहेब आणि श्री सोमानी साहेब. त्यावेळेस लातूर आणि उस्मानाबाद मध्ये नेहमी या प्रोजेक्टच्या निमित्ताने ताणतणाव तक्रार निर्माण व्हायचं आणि म्हणून लातूरला छोटासा तालुका असताना सुद्धा अनेकदा जिल्ह्यावर मात करण्याची क्षमता तेव्हापासून लातूरमध्ये आणण्याची आताची परंपरा या ठिकाणी चालू आहे. जेव्हा ही लोक निवृत्त झाले व्हॉलीबॉलच्या खेळातून, त्यानंतर त्याची धुरा या ठिकाणी कॉपरकर साहेबांनी नजीरमिया म्हणून पोलीस खात्यामध्ये होते, त्यांनी पोलीस ठरलेली. त्यावेळेस आम्ही विद्यार्थी होतो. त्याच्यानंतर ती परंपरा ती चालू आहे. 8 ऑगस्ट व्हॉलीबॉलचा क्लब आम्ही बंद करून दिलेला नाही 60-65 वर्षापासून. कारण हे आदर्श आमच्या समोर होतं. सोमानी सरांसारखं एक आदर्श खेळाडू या ठिकाणी कमी वयामध्ये त्याचं निधन झाला. तेव्हा सर्व खेळाडूंना तिची रुखरुख होती म्हणून हा खेळ आम्ही 8 ऑगस्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी क्रीडा संकुलवर जवळपास 50 ते 60 खेळाडू या ठिकाणी प्रॅक्टिस करतात आणि अनेक दर्जेदार खेळाडू आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा आमचा एक खेळाडू भारताच्या संघात फ्रेंच क्लबमधून खेळला. त्याचं नाव इरफान शेख यांनी इराणमध्ये जाऊन त्या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व केलं. ह्याच फ्रेंच क्लबमधून अनेक पोलीस खात्यामध्ये, इन्कम टॅक्समध्ये
रेल्वेमध्ये किंवा तुम्ही जाता हे सुद्धा व्हॉलीबॉलचे खेळाडू आहेत. म्हणून मी तुम्हाला आपल्याला सांगतो की व्हॉलीबॉल खेळायला तुम्ही करिअर म्हणून सुद्धा निवडू शकता. आपल्याकडे कसं आहे की फक्त डॉक्टर आणि इंजिनियर माफ करत खेळाडू म्हणून बोलतो, परंतु या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपला करिअर घडवता येतो. शासकीय सेवेमध्ये आपल्याला 5% खेळाडूंसाठी राखीव जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्याचा उपयोग आपण करून घ्यावा. फक्त एक स्पर्धा असली की आपण काहीतर 2-4 दिवस अगोदर येऊन खेळायचं आणि एक स्पर्धा संपली की आपण मग क्रिकेटकडे बघायचं नाही. प्रत्येक जण डॉक्टर इंजिनियर तर होणार नाही. तुमच्या माध्यमातून अनेक चांगले खेळाडू या राज्याला या देशाला आपण देऊ शकता. एवढी मोठी संख्या असून सुद्धा खेळ आमच्या मनामध्ये आहे की आम्ही दर्जेदार खेळाडू भारतातून निर्माण करू शकलो नाही. आमच्याकडे पोटेन्शियल आहे. हा खेळाडूंसाठी सर्व काही गोष्टी आहेत, परंतु सुविधा आणि सरकारची त्याकडे बघण्याची दृष्टी तर वेगळी असल्यामुळे आम्ही खेळाडू या देशाला समान सन्मान मिळवून द्यायचा तसा निर्णयामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत. परंतु भविष्यामध्ये सरकारने क्रीडाविषयक धोरण या ठिकाणी आखला आणि त्याच्यामध्ये सुविधा देऊन या ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये खेळाडू त्यांची असेट म्हणून त्या ठिकाणी त्याची जपणूक केली जाते आणि खेळाडू हा असेट आहे आणि आमची सरकारची लॅबिलिटी मानत असेल तर आम्ही दर्जेदार खेळाडू कसं निर्माण करून देऊ. शाळेमध्ये शेवटचा तास आपण खेळासाठी ठेवलेला आहे. शासनाच्या शिक्षण विभागाकडून वर्तमानपत्राचा शेवटचा भाग क्रीडा क्षेत्रासाठी राखून ठेवलेला आहे. परंतु खेळाडू म्हणून एकाच क्रीडा प्रकाराला त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळते आणि त्याच्यामुळे दुसऱ्या खेळाडूवर अन्याय होतो. त्याची कुठे ना कुठे वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सर्व सहकारी नोंद घेतली तर आम्ही ही मैदानी खेळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीला प्रसिद्धी मिळाल्यावर सुरू होतील अशी मी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करतो. आता बस
चेक बाकीचे पाणी मध्ये थांब तेव्हा पिटी बेटा